नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण ई-के-वाय-सीला पुन्हा मुदतवाढ. शेवटची तारीख कधी? लाभार्थी महिलांनो, लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे का? ई-के-वाय-सीची तारीख 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुदतवाढी बाबत त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. तर तुम्ही देखील लाडकी बहीणची के-वाय-सी केली आहे का? केली असली तर योग्यच आहे, नसली केली तर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं, लाभार्थी महिलांचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार असल्याची चर्चा आता सध्या चालू आहे. त्यानुसार आता 31 जानेवारीपर्यंत, नीट लक्ष देऊन ऐका, 31 जानेवारीपर्यंत ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्या ठिकाणी बोलले जात असले तरी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे याबाबत त्या ठिकाणी येऊन अधिक पत्र प्राप्त त्या ठिकाणी आपल्याला झालेले नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण अजून देखील पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे. तर अशातच महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आले होते. या प्रक्रियेला जवळपास 18 सप्टेंबर त्या दिवसापासून 31 डिसेंबरपर्यंत हा कालावधी, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 ते 3.5 महिने उलटून गेले तरी त्या ठिकाणी अजून बऱ्याचशा आता करू मग करू असे दिवस उलटून गेले, पण त्यांनी काय के-वाय-सी केली नाही. आणि शेवटचा 31 डिसेंबरचा दिवस उजडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, पण त्या दिवशी नंतर चालू असलेली त्या ठिकाणी सर्व लोड त्या वेबसाईटवर आला असलं नाही, ती एकदम अशी ठप्प झाली होती, बंद पडल्या जर की झाली होती. कारण सर्वच लोड त्या दिवशी आला होता ना, त्यामुळं त्या ठिकाणी ई-के-वाय-सी 31 डिसेंबरला ही शक्य झाली नाही. तर त्या ठिकाणी अजूनही मोठ्या संख्येने ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची झालेली नाही आहे. ग्रामीण भागात तांत्रिक अडचणी, इंटरनेटची समस्या, त्या ठिकाणी कागदपत्राच्या त्रुटीमुळे लाभार्थ्यांना के-वाय-सी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार असल्याची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. त्याच्या अद्याप त्या ठिकाणी कोणतीही बातमी अजून सविस्तर आलेली नाही. सविस्तर बातमी आली की मी तुम्हाला लगेच आपल्या या मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवतो. तर त्या ठिकाणी त्या लाडकी बहीण अधिकृत संकेतस्थळावर के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन येणार आहे आणि तुम्हाला मी ती दिल्या जाईल. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी के-वाय-सी झटपट करून घेणे गरजेचं आहे. कारण 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे असं त्या ठिकाणी समजलं जाईल.